त्यांची ताकद नाही. आणि कशाला मग घेऊन आल त्या अक्षदा, चला आमच्या इथं प्रचाराला. नारायण राणे साहेब, मी तुमचा प्रचार केला रत्नागिरी, त्या सभेत तुम्ही होतात. जर तुम्ही दुसऱ्यावर असभ्य भाषेत टीका करत असताल तर तुम्हाला सुद्धा टीका सहन केली पाहिजे. तुम्ही दुसऱ्यावर टीका करायची, पण तुमच्यावर कोणी टीका करायची नाही. हे मी काय बोललो नारायण राणे साहेबांनी सांगाव. मी असे कुठले अश्लील शब्द त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांना राग येण्याचं कारण असं आहे की मी सत्य बोललो. आपल्या मराठवाड्यात म्हण आहे, ती म्हण वापरली मी. उठलं तर लवंग, बसली ती विलायची. आता ही म्हण आहे, त्याला मी काय करू. आपल्याकडे अजून एक उर्दूत म्हण आहे, गिड्डा ना तू फितना तू. आता हे स्पष्ट मला एवढं नाही उर्दू कळत. म्हणजे गिड्ड्या माणसाची फितरत, फितरत म्हणजे जन्मजात स्वभाव कळत नाही. स्वर्गीय बाळासाहेबाला कळालं नाही, सोनिया गांधीला कळालं नाही, भाजपवाले यांना पदरात घेऊन बसले. ज्या गोपीनाथराव मुंडेंनी राजकारणातील गुन्हेगारी विरुद्ध लढा दिला, आज त्याच भाजपमध्ये असे गुन्हेगार येऊन बसलेले आहेत. नारायण राणे साहेब कुठल्या घरात येऊ सांगा, तिथं उभा राहतो येऊन. अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. पुण्यातल्या वन खात्याच्या जमिनीविषयी सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या विरुद्ध निर्णय दिलाय. ज्या धनदांडग्याला तुम्ही जमीन विकली, पुण्यातल्या भोसले नगरचा बंगला काय त्याच्यातून मिळाला काय. तोंड उघडू नका आमचं. प्रकाश महाजन ज्यावेळेस कापूस एकाधिकार शाहीविरुद्ध भांडत होता, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, परळी पूर्ण बंद केलं होतं, त्यावेळेस तुम्ही काय करत होता चेंबूरला. सगळ्या चेंबूरला माहिती आहे. आणीबाणीत 1 वर्ष जेलमध्ये काढले, त्यावेळेस तुम्ही काय करत होता सगळ्या जगाला माहिती आहे. मला विचारता काय माझी सामाजिक काय काम आहे ते. अरे तुमचं काय सामाजिक काम आहे. राजकारणात आला तर तुम्ही पैसा कमवण्यासाठी. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी कमवली. अरे ज्यावेळेस आम्ही उपजीविकेसाठी हॉटेलमध्ये कब्बाशा धुतल्यात मी, त्यावेळेस तुमचे पोरं DS छाबराकडे जाऊन गाड्या अल्टर करून सगळ्या मुंबईत फिरत होते. महानगरपालिकेचे नियम धाब्यावर बसून तुम्ही बिल्डिंग बांधली. ते नारायण राणे मला सांगणार आहेत. पैसा झाला, तुम्ही निवडून आलात. कसे निवडून आला सगळ्या दुनियाला माहिती आहे. त्यांचा संताप आणि त्यावर तुमचा संताप दिसतोय. पण तुम्ही लवंग, इलायची, गुड्डी गिड्डी काय ते काय नाही म्हणता. बाबा, आता लवंग बिलायची किती महाग आहे. मी तर खाणं सोडून दिलं कालपासून. मी काय वाईट बोललो, असं काय मी शब्द वापरला घाणेरडा की त्यांना